एस-एस-सी-जी-डी भरती 2025 महाराष्ट्रातर्फे एस-एस-सी-जी-डीची या ठिकाणी आन्सर की आली आणि आन्सर की मध्ये सर्वांना जे माहित आहे की आपल्याला एस-एस-सी-जी-डी भरतीमध्ये किती मार्क या ठिकाणी वाढलेले आहे आणि त्याचबरोबर एस-एस-सी-जी-डी भरतीचा आता रिझल्ट कधी लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की आपल्याला फिजिकल आपल्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू करून द्यायची आहे, हे तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे। तर फिजिकलचं या ठिकाणी ग्राउंड कधीपासून चालू होऊ शकते तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे त्याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर एस-एस-सी-जी-डी भरतीमध्ये नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क या ठिकाणी वाढू शकते अंदाजे तर याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आणि महाराष्ट्रात यावर्षी एस-एस-सी-जी-डी भरतीचा फायनल कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। एस-सी, एस-टी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, एक्स सर्व्हिसमॅन या कॅटेगरीचा फायनल कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे, फायनल सिलेक्शन आपलं किती मार्कवर या ठिकाणी होणार आहे तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एस-एस-सी-जी-डी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, एस-एस-सी-जी-डी भरतीमध्ये तुम्हाला किती मार्क पडले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि तुम्हाला किती मार्क या ठिकाणी पडले, तर जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की यावर्षी म्हणजे सरासरी मुलांना किती मार्क्स या ठिकाणी आहे, जेणेकरून जे आपल्याला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे। तर पाहता एस-एस-सी-जी-डी भरतीची आन्सर की आली आणि सर्वांनी जे आपापले मार्क या ठिकाणी पाहिलेले आहे आणि आशा करतो की आपल्याला या ठिकाणी सर्वांना चांगले मार्क या ठिकाणी पडले असेल। तर आता एस-एस-सी-जी-डी भरतीचा जो आता पुढील जी प्रोसेस असणार आहे तर आता पहिले जे एस-एस-सी-जी-डी भरतीचा रिझल्ट लागणार आहे, ठीक आहे। तर रिझल्ट जवळपास आपला हा मे महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट पाहायला भेटणार आहे। मेच्या एक तर एंडिंगला सुद्धा हा रिझल्ट लागू शकतो एस-एस-सी-जी-डी भरतीचा। तर एस-एस-सी-जी-डी भरतीचा पहिले रिझल्ट लागणार आहे, तर त्यामध्ये जे पहिला या ठिकाणी ग्राउंडचा कडाप असणार आहे, त्यानंतर जे आपल्याला ग्राउंडसाठी बोलावलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ग्राउंड झाल्यानंतर जे आपलं मेडिकल वगैरे झाल्यानंतर आपलं फायनल त्या ठिकाणी कटाप त्या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर असे दोन कटाप एस-एस-सी-जी-डी भरतीचे लागत असते। तर आता एस-एस-सी-जी-डी भरतीचा ग्राउंड या ठिकाणी कधीपर्यंत येऊ शकते तर पहा, जेव्हा एस-एस-सी-जी-डी भरतीचा रिझल्ट लागणार आहे तर तिथून 1 ते 2 महिन्यानं जे या ठिकाणी 2 महिन्यानं त्या ठिकाणी तुमचं ग्राउंड असणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की लवकरच एस-एस-सी-जी-डी भरतीचा आता रिझल्ट लागणार आहे, कारण की जास्त दिवस आता आपल्याजवळ राहिले नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क या ठिकाणी वाढणार आहे, कारण की भरपूर मुलं मला कमेंट करते की सर आम्ही ह्या वेबसाईटवर पाहिलं तर आमच्या नॉर्मलायझेशनमध्ये एवढे मार्क वाढणारे, 10 मार्क वाढणारे, 120 मार्क या ठिकाणी आमचा स्कोअर होत आहे। पण तुम्ही आतापासून कोणत्या काही मुलं सांगते की सर आम्ही RWच्या याच्यात पाहिला मी तर आमचे जवळपास त्या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये पूर्ण मिळून आमचे 120 पर्यंत होत आहे, विद्यार्थ्यांचे कमेंट येत आहे। तर हे जे तुम्ही नॉर्मलायझेशनचे जेवढे पण मार्क या ठिकाणी चेक करून आले कधी ज्या पण वेबसाईटवरून, तर ते सर्व फेक आम्ही तुम्हाला सांगून देतो। ओरिजिनल आपले नॉर्मलायझेशनमध्ये जे मार्क वाढणार आहे तर ज्यावेळेस आपला रिझल्ट लागणार आहे एस-एस-सी-जी-डी भरतीचा तर त्या दिवशी आपल्याला पूर्ण स्कोअर त्या ठिकाणी माहीत पडणार आहे की आपले नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क त्या ठिकाणी वाढले आणि पूर्ण स्कोअर कार्ड आपला त्या ठिकाणी दाखवणार आहे आपला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बाकीच्या जे याच्यामध्ये तुम्ही आतापासून फसकडामध्ये पडू नका की ह्या आशेवर तुम्ही पडू नका की काय याच्यावर कसं आहे, एखाद्या याच्यात जे जास्त सुद्धा दाखवते, एखाद्या याच्यात कमी सुद्धा दाखवते, त्यामुळे आपण डिमोटिवेट या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर ज्यावेळेस रिझल्ट लागणार आहे तर त्यावेळेस आपल्याला कळणारच आहे की आपले नॉर्मलायझेशनमध्ये किती वाढले। तर मी तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी सांगून देतो, जे हार्ड शिफ्ट असणार आहे तर त्याचे 15 मार्क जे 15 ते 17 मार्क या ठिकाणी यावर्षी वाढणार आहे आणि भरपूर अशा शिफ्ट होत्या, म्हणजे सरासरी जर पाहिलं आपण तर सर्व शिफ्ट त्या ठिकाणी हार्ड होत्या, म्हणजे मी तुम्हाला सांगतो 10 मार्क तर वाढणारच वाढणार आहे प्रत्येकाचे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ज्यांचा एकदमच हार्ड शिफ्ट असेल तर त्यांचे जवळपास 15 मार्क त्या ठिकाणी वाढू शकते। तर तिसरी शिफ्ट जे विद्यार्थी मित्रांनो हार्ड असते, एक लक्षात ठेवा, तर यामध्ये जे आपले मार्क जास्त वाढण्याची शक्यता आणि त्याचबरोबर दुसरी शिफ्ट सुद्धा हार्ड असते। तर ह्या 2 शिफ्ट हार्ड असते, त्याचबरोबर चौथी सुद्धा हार्ड असते, ठीक आहे। तर अशा प्रकारे म्हणजे सांगायचं एवढंच की आपले जेवढे शिफ्ट हार्ड असणार आहे त्याच्यानुसार आपल्याला नॉर्मलायझेशनमध्ये मार्क या ठिकाणी वाढणार आहे। तर आता एस-एस-सी-जी-डी भरतीचा महाराष्ट्राचा कडाप किती जाणार आहे फायनल, तर ते मी तुम्हाला सांगून देतो, पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा। तर सर्वात अगोदर महिला उमेदवारांचा मी तुम्हाला सांगून देतो, तर महिला उमेदवारांचा जो कडाप जाणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर
फायनल जे सिलेक्शन आपलं होणार आहे तर 101 ते 100च्या दरम्यान आपलं जे फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. 100 ते 101 मार्क जर तुम्हाला असेल फायनल सिलेक्शन महिला उमेदवारांचं होणार आहे 160 पैकी. यापेक्षा 100 पेक्षा 10-15 जरी कमी मार्क असेल तरी सुद्धा तुम्ही तयारी या ठिकाणी चालू द्या, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10-15 जरी मार्क्स आपले वाढले तर आपलं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटअप जाणार आहे 160 पैकी 100 मार्कावर यावर्षी कटअप या ठिकाणी जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 100 मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं यावर्षी होणार आहे. 100 पेक्षा तुम्हाला 10 मार्क कमी जरी असेल 90 मार्क्स जरी असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10 मार्क जरी तुमचे वाढले तर तुम्ही फायनल सिलेक्शनपर्यंत पोहोचणार आहात. एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो फायनल कटअप यावर्षी महाराष्ट्रात जाणार आहे 160 पैकी 102 पर्यंत या ठिकाणी फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. 102 मार्क असेल तर फायनल सिलेक्शन होणार आहे. यापेक्षा आपल्याला 8-10 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 8-10 जरी मार्क्स वाढले तर फायनल सिलेक्शन आपलं होऊन जाणार आहे. एसटी कॅटेगरीचे जर महिला उमेदवार असाल तर एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटअप आहे 160 पैकी तर जवळपास 90 मार्कावर आपलं सिलेक्शन होणार आहे. 90 मार्क जर तुम्हाला 160 पैकी असेल तर महिला उमेदवारांचं 90 मार्कावर फायनल सिलेक्शन होणार आहे. यापेक्षा 10 मार्क जरी कमी असेल 80 मार्क जरी असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10 मार्क वाढले फायनल सिलेक्शन होणार आहे. ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटअप यावर्षी आहे तर 160 पैकी महिला उमेदवारांचा ओपन कॅटेगरीचा जो कटअप दर आहे 104 वर महिला उमेदवारांचं सिलेक्शन यावर्षी होणार आहे. तर एवढा सेफ झोन असणार आहे. यापेक्षा 10 मार्क जरी असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10 मार्क वाढले तर फायनल सिलेक्शन होणार आहे. तर आता पुरुष उमेदवारांना आणि त्याचबरोबर हा जो कटअप मी तुम्हाला सांगितला हा जनरल एरियाचा आहे आणि नक्सल एरियाचा यापेक्षा जवळपास 5 मार्कांनी कमी धरून चालला एवढा कटअप नक्सल एरियाचा जाणार आहे. आता आपण पुरुष उमेदवारांचा कटअप या ठिकाणी पाहणार आहे. तर पुरुष उमेदवारांचा जो कटअप जाणार आहे एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 160 पैकी तुम्हाला 112 जर मार्क असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं यावर्षी होऊन जाणार आहे. एससी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचं तुम्हाला 12 मार्क जरी कमी असेल 100 मार्क जरी असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 12 मार्क वाढले तर फायनल सिलेक्शन आपल्या या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कटअप आहे 160 पैकी तुमचं जे सिलेक्शन होणार आहे 103 जर मार्क तुम्हाला असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊन जाणार आहे. यापेक्षा कमी जरी मार्क्स असेल तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10 मार्क जरी वाढले तर फायनल सिलेक्शन होणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कटअप आहे फायनल तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कटअप आहे 160 पैकी 114 मार्क असेल तर फायनल सिलेक्शन आपल्या या ठिकाणी होणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर ओबीसी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कटअप आहे 160 पैकी 114 जर मार्क असेल तर फायनल सिलेक्शन यावर्षी आपलं या ठिकाणी होणार आहे. आणि यापेक्षा 10 मार्क जरी तुम्हाला कमी असेल तरी सुद्धा फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10 मार्क वाढले फायनल सिलेक्शन आपलं होणार आहे. त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 160 पैकी 116 मार्कावर फायनल सिलेक्शन आपलं यावर्षी होणार आहे. 116 पैकी आपल्याला 10-15 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण नॉर्मलायझेशनमध्ये 10-15 मार्क वाढले फायनल सिलेक्शन होणार आहे. आणि तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन जर असाल तर 70-80 मार्क तुम्हाला पडले ना तरी सुद्धा तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे एक सर्व्हिसमॅनचं. एक सर्व्हिसमॅनचा जो कटअप आहे हा खूप कमी जाते. आणि हा मी जनरल एरियाचा कटअप सांगितला आणि नक्सल एरियाचा जो कटअप आहे यापेक्षा जे आहे हा जो मी कॅटेगरीनुसार कटअप सांगितला तर याच्या 5 ते 6 मार्कांना कमी नक्सल एरियाचा कटअप जाणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट SSC GD बद्दल देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद जय भारत.